तुम्ही मनी बॅक पॉलिसी केलाय का? मनी बॅक पॉलिसी सेफ तर आहे, पण खरोखर फायद्याची आहे का? हे असे प्रश्न तुमच्याकडे असतात. तर मनी बॅक पॉलिसी म्हणजे तुमचे पैसे बॅकच आहेत, वाढत तर काय नसतात. मनी बॅक पॉलिसी जर तुम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये रिटर्न 5 ते 8 हे खूप झाले जुन्या काळातले, आज 7% आसपासच मिळतात. मनी बॅक पॉलिसी म्हणजे आपण काय करतोय, काही 15 वर्ष 20 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट केले, मग महिन्याला आठवड्याला अशा हप्ते आहेत, सहसा महिन्याचे हप्ते आहेत. काही लोक काय करतात, वर्षाचा पण हप्ता चालू करतात की एकदम माझ्याकडे 50,000 आहेत ते भरत राहतो वर्षाला. पण ते पैसे वाढायचे सोडून फिक्स डिपॉझिट सारखेच राहतात, कव्हर पण किरकोळ असतोय. इन्शुरन्स नसल्यासारखाच आहे मनी बॅक पॉलिसीमध्ये. तुम्हाला सांगतात 5 लाखांचा 10 लाखांचा 15 लाखांचा कव्हर आहे, तर तो कव्हर सफिशियंट आहे का, पुरेसा आहे का तुमच्या फॅमिलीला? तुमचं काहीतरी बरं वाईट झालं तर तुमची फॅमिली 5-10 लाखात जगणार आहे का उरलेलं आयुष्य? नाही आहे. त्यामुळे त्याच्यावर इन्शुरन्स नसल्यासारखाच. इन्शुरन्स प्लस इन्व्हेस्टमेंट दोन्ही एकत्र केलं तर तो काहीच कामाचा नसतोय. कधीही इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट एकत्र करायची नाही. मनी बॅक पॉलिसीला चाललाय, मी म्हणेन जाऊ नका. सेफ वाटतं पण रिटर्न एवढाच आहे. मग सेफच करायचं तर फिक्स डिपॉझिट करा ना, डोक्याला ताप कशाला? 15-20 वर्षासाठी पैसे तर गुंतून राहणार नाहीत. काहीतरी मध्ये लागलं, अडचण आली, काही प्रॉब्लेम झाला तर काढू तर शकताय फिक्स डिपॉझिट. इथं काय नाहीये. मग तुम्हाला चांगला कव्हर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी टर्म प्लॅन आहे, तो नंतर त्याच्याबद्दल डिस्कस करतो. रिटर्न पण चांगले पाहिजे असतील, एसआयपी आणि एसआयपीचे 1000 टाईप आहेत. तर तुम्हाला जर खरोखर चांगल्या पद्धतीने पैसे वाढायचे असतील तर मनी बॅक पॉलिसीमध्ये टाकू नका. मनी बॅक पॉलिसी फक्त त्या कंपन्यांची, एजंटची श्रीमंत करतं. एजंटला दुबईला, सिंगापूर, थायलंड इकडे ट्रिप निघतात एजंटांच्या. का निघायला लागल्यात? कंपन्या ढीगभर कमिशन देतात आणि चांगलं टार्गेट पूर्ण झालं तर फॉरेनच्या ट्रिप देतात. हे पैसे कोण द्याले? कुठले द्याले? कंपनी एजंटना तुमचेच द्याले. मनी बॅक पॉलिसी डेंजरस पॉलिसी आहे. तुमचे पैसे वाढायचे सोडा, कमी होतात. तुम्हाला हे आपण काय म्हणतो इन्फ्लेशन रेट, महागाई दर, त्याला पण बीट करत नाहीये त्या पॉलिसी. तर कशाला चाललाय? सो सिंपल, मनी बॅक पॉलिसी ऐवजी इन्शुरन्स वेगळा करा आणि इन्व्हेस्टमेंट वेगळी करा. खूप चांगले पैसे बनतील. फक्त एजंट तुम्हाला सांगत नाहीयेत. का सांगत नाहीत? की त्यांना त्यामध्ये जास्ती कमिशन मिळतं, किंवा काही एजंटांना चांगले प्लॅनच माहित नसतात, ते सेफ खेळत असतात, लोकांचे पैसे वाढू देत एफडी नुसार. त्यामुळे तुम्ही जर गुंतवणूक करणार असाल तर मनी बॅक पॉलिसीला जाऊ नये, असं माझं वैयक्तिक मत आहे. बाकी तुमची इच्छा, तुम्हाला काय करायचंय.